नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, 1 एकर कोथिंबीर धन्यामध्ये अक्षरशः या शेतकऱ्याने शेळ्या सोडलेल्या आहेत. कारण मित्रांनो, अजिबातसुद्धा धन्याला मार्केट नाही आणि मार्केट नसल्यामुळे अक्षरशः त्याला 1 एकर धन्यामध्ये शेळ्या सोडाव्या लागलेल्या आहेत. आणि शेळ्या बघा, तुमच्या समोर पहा, शेळ्या खात आहेत. तर मित्रांनो बघा, बारीक जर विचार केला तर वावराची मशागत करण्यापासून तर धना काढणीला येईपर्यंत खूप असा खर्च झालेला आहे. आणि अक्षरशः तो खर्चसुद्धा या शेतकऱ्याचा वसूल झालेला नाही. आणि बघू शकता, अख्ख्या प्लॉटमध्ये सर्व प्लॉटमध्ये त्यांनी शेळ्या सोडलेल्या आहेत. तर बघा मित्रांनो, ह्या शेतकऱ्याचा जवळपास 25,000 ते 30,000 रुपये खर्च सहज झाला असेल 1 एकरासाठी. आणि एवढा खर्च अक्षरशः त्याचा पाण्यामध्ये गेलेला आहे. तर बघूया मित्रांनो, बघा, जवळपास 2 ते 3 कट्टे त्यांना बी लागलेलं असेल. त्याच्यामागे पूर्व मशागत जमिनीची जर म्हटलं तर मित्रांनो, जवळपास 2 ते 3 कट्टे त्यांनी धना फेकलेला असेल. तर मित्रांनो बघा, सुरुवातीला वावराची नांगरणी करणे, त्याच्यानंतर रोटर मारणे, त्याच्यानंतर परत धशा मारणे, त्याच्यानंतर वावराला शेणखत वगैरे टाकणे, दुसरं रासायनिक खत वगैरे टाकणे, पुन्हा वाफे पाडणे, वाफ्यामध्ये परत धना टाकणे, पुन्हा त्याला राळणे, मित्रांनो परत त्याच्यामध्ये तणनाशक औषध मारणे. तुम्हाला सांगतो, परत चांगला उगवून आल्याच्यानंतर एक अर्ध गवत राहतं आहे, त्याच्यात परत निंदणी करणे, परत फवारा घेणे, असे खूप मेहनत केली. आणि एवढंच नाही तर मित्रांनो बघा, वावरामध्ये ठिबकचे पाईप पंप पांगवलेले आहेत. तर ठिबकलासुद्धा खूप मोठा खर्च आलेला आहे मित्रांनो. आणि अक्षरशः एवढा खर्च ह्या शेतकऱ्याचा पाण्यामध्ये गेलेला आहे, डुबलेला आहे. त्याचं साधं भांडवलसुद्धा वसूल झालेलं नाही मित्रांनो. आणि अक्षरशः त्याने त्याच्या या धन्यामध्ये शेळ्या सोडलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता, अख्ख्या प्लॉटमध्ये शेळ्या चरत आहेत. आणि असं शेतकऱ्याला मित्रांनो खूप संकटांना सामना करून शेती करावी लागते. आणि मित्रांनो, खूप खर्च येतो. जर बारीक जर निरीक्षण जर केलं तर धना टाकण्यापासून तर काढणीपर्यंत खूप मोठा खर्च झालेला आहे. आणि मित्रांनो बघा, काही थोडाफार उपटून त्यांनी काही याच्यातला नेलेला आहे, मार्केटला विकलेला आहे. तर काही अक्षरशः त्याच्यामध्ये आपल्या शेळ्या चरत आहेत. तर मित्रांनो, अशी शेतकऱ्याची बाजारभाव जर नाही भेटला तर खूप नुकसान होते. आणि गेलेलं भांडवलसुद्धा मित्रांनो वसूल होत नाही. तर अशा पद्धतीनं शेती करणं म्हणजे खूप अवघड झालेलं आहे. आणि मित्रांनो, अक्षरशः ह्या शेतकऱ्याच्या लोकांचं पैसे उचलून त्यानं भांडवल आणलं. आणि तर मित्रांनो, अक्षरशः बाहेरून कुठून तरी पैसे आणून आपली शेती जमीन उभी करण्यासाठी शेतकरी हा धडपडत असतो. कमीत कमी आपल्याला या पिकाच्या माध्यमातून 2 रुपये मिळेल ह्या आशेने मित्रांनो आपला शेतकरी शेती आपली उभी करत असतो, माल करत असतो त्याच्यामध्ये. आणि मित्रांनो, खूप खर्च येतो. शेती करायचं म्हटलं तर खूप अवघड परिस्थिती आहे. डिझेल जर पाहिलं तर जवळपास 100 रुपये लिटर आहे. आणि मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर वगैरे बैल नसतात. काही शेतकऱ्यांना तुम्हाला सांगतो, भाड्याने ट्रॅक्टर वगैरे लावून शेती करावी लागते. आणि भाड्याने जर म्हटलं तर 800, 900, 1000 रुपये तास झालेला आहे आता ट्रॅक्टरला धसायला. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं जर शेतकऱ्याला जर मालाचे जर पैसे नाही झाले तर मित्रांनो त्याची खूप अवघड परिस्थिती होते. आणि या अवघड परिस्थितीला सामना करत त्याला शेती करावी लागते. तर मित्रांनो, शेतकऱ्याचं म्हटलं तर खूप अवघड आहे. शेतकऱ्याकडे जर माल जर असेल तर त्यावेळेस बाजार नसतो. आणि बाजार जर असला तर शेतकऱ्याकडे मित्रांनो माल नसतो. तर अशा पद्धतीची शेतकऱ्याची अवस्था खूप दुर्मिळ झालेली आहे. तर मित्रांनो, जवळपास ह्या शेतकऱ्याने तुम्हाला सांगतो 20-25 हजाराचं भांडवल
सहज आपल्या शेतामध्ये गुंतवलं होतं या धन्याच्या माध्यमातून, या कोथिंबिरीच्या माध्यमातून. आणि मित्रांनो, अक्षरशः 1 एकर धन्यामध्ये त्याला शेळ्या चाराव्याला सोडाव्या लागलेल्या आहेत. अक्षरशः आपण पाहू शकता आपल्यासमोर टोटल या धन्यामध्ये शेळ्या चरत आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं शेतकऱ्याला त्याच्या पिकाचं पाहिजे तसा मोबदला भेटत नाही आणि बऱ्याचशा वेळा शेतकऱ्याला अशा संकटांना सामना करावा लागतो. आणि तुम्हाला सांगतो, हेच नाही तर अनेक संकटं शेतकऱ्यावरती येतात मित्रांनो. पावसाचं अतिवृष्टी होते, कधी वेळेत पाऊस न पडल्यामुळं दुष्काळ, पाण्याअभावी पिके जळून जातात. म्हणजे सर्व शेतकऱ्याला मित्रांनो, सर्व संकटांना सामना करून शेती करावी लागते. तर मित्रांनो, ह्याही शेतकऱ्यानं खूप कष्ट करून मेहनतीनं जवळपास 1 एकरचा धनाचा प्लॉट केलेला होता कोथिंबीरचा. आणि अक्षरशः 1 एकर कोथिंबीरमध्ये त्याने आज शेळ्या सोडलेल्या आहेत. आणि अक्षरशः त्याने 20 ते 25 हजाराच्या भांडवलावरती पाणी सोडलेलं आहे मित्रांनो. तर अशी कोणत्याही शेतकऱ्याची नुकसान होऊ नये, वेळेत त्याच्या पिकाला चांगला भाव मिळावा, ह्याच मित्रांनो मी अपेक्षा करत आहे. तर मित्रांनो, बघा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आहे. असेच आपले शेतीविषयी माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहणार आहे. तर आपण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला अशा माझ्या नवीन शेतीविषयक माहिती संबंधित व्हिडिओ पाहायला नक्कीच मिळतील. तर ठीक आहे मित्रांनो, असो माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. इथेच व्हिडिओ मी समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.